आज शासनाकडनं आम्हाला सकाळपासूनच जे आहे जे शासनाचे प्रतिनिधी येऊन भेटत होते, तर आम्ही त्यांना आमच्या डिमांड सांगितल्या होत्या, ज्या की त्यांनी शासन स्तरावर पोहोचल्याचं आम्हाला पत्र आज दिलेलं आहे. आणि आताही शासनाचे प्रतिनिधी आले आणि त्यांनी ते पत्र आमच्या हातात दिलं, आमच्या सिनियरांच्या हातात दिले. त्यामुळे आम्ही आता जे आम्ही शिर्डी आंदोलन केलेलं आहे ते आम्ही आता थांबवतो. काय आश्वासन आहे त्या पत्रात? आश्वासन असे आहे की त्यांनी शासन स्तरावर हे पत्र पाठवलेलं आहे, शासनाला तुमच्या मागण्या कळवू आणि तिकडनं जे पत्र वापस येईल आमच्यासाठी ते आम्हाला ते पाठवणार. सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये तुम्ही संतुष्ट आहे? हो, सध्या तरी आम्ही यामध्ये संतुष्ट आहे. येणाऱ्या काळामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाले तर आम्ही परत एकदा आंदोलनाचा हत्यार. काय तुम्ही याचा टाइम पिरियड दिला का त्यांनी? तुम्ही नाही, टाइम पिरियड म्हणून नाही आहे, पण आता आम्ही पाठपुरावा करू. थँक्यू. तुमचा विभाग आहे कार्यासमोर, काय प्रमुख मागणी आहे? प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या जे ज्युनियर वकील आहेत त्यांना 10,000 रुपयाची मागणी आमची प्रत्येक महिन्याला. म्हणजे आमचे सिनियर वकील ज्यांनी 58 वर्ष पूर्ण केलेली आहेत ती त्यांना दर महिन्याला 10,000 रुपये मिळावे अशी आमची सिंगल लाईन मागणी आहे महाराष्ट्र शासनाकडे. आज तुम्ही अंत्यविधीवर भेटून आंदोलन करताय, काय? हे वकिलांची परिस्थिती अशीच झाली. 58 वर्षानंतर जे वकिलांना पेन्शन नाही आहे, सेवा देण्यासाठी त्यांना म्हणजे जे त्याची शारीरिक स्थिती असते ती बरोबर नसते, त्यांना एक आर्थिक मदत म्हणून महाराष्ट्र शासनानं त्यांना मदत करावी. नाहीतर वकिलांना या जी खाट आहे ज्यावर मी आज झोपलेलो आहे त्याच्यावर झोपायला वेळ नाही लागणार वकिलांना. का परिस्थिती आली आहे वकिलांना पण अशी आंदोलन करण्याची? आंदोलन करण्याची ते सांगतो मी की 58 वर्षानंतर वकिलांना काहीच मिळत नाही. एक तर त्यांचे शरीर थकून जातं, शरीर थकल्यानंतर त्यांना पाहिजे तसा रिस्पॉन्स नसतो. त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडे एक छोटी अमाऊंटची त्यांना मदत होईल. असा शासनाकडे काय तरतूद आहे का? शासन तरतूद करू शकतं. आतापर्यंत महाराष्ट्र शासन सोडून बाकीची जी राज्य शासन त्यांनी केली, केरळानं केली आहे, दिल्लीनं केली आहे, छत्तीसगडनं केली आहे, कर्नाटकनं केली, महाराष्ट्रात सुद्धा होती अगोदर. मग का बंद पडली? हे शासन सांगू शकेल का बंद म्हणून परत ते स्कीम सुरू होण्यासाठी तुम्ही? परत स्कीम सुरू व्हावी. आणि ती सिनियर आणि ज्युनियर आहे, ज्यांना ज्युनियर लोकांना पण काय असतं सुरुवातीची 4-5 वर्ष मॅटर येत नाही त्यांच्याकडे, त्यांना एक आर्थिक 10,000 रुपयाची मदत जर शासनाने दिली तर त्यांच्या सर्व्हाइव्ह करणं सोपं पडेल. या उद्देशानं इतका बरं, याविषयी विभाग आयुक्तांसोबत तुमची काही शिष्टमंडळाची मीटिंग झाली का? नाही, विभागीय आयुक्तांनी आज वेळ दिलेला आहे, तर त्यानुसार त्यांना आमची जाऊन भेटणार आहे. काय मंत्र्याकडनं काही निवेदन वगैरे देण्यात आलं नाही, भेट काही? देवेंद्र फडणवीस सरकारकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? की ते स्वतः वकील आहे, त्यांना वकिलाचे प्रॉब्लेम माहीत नाही. त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि सर्व वकिलांना ज्युनियर आणि सिनियरांना जी 10,000 रुपयाची मागणी आहे आमची ती पूर्ण करावी. कारण एक वकिलाची दुसऱ्या वकिलाची परिस्थिती त्याला समजू शकते. तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास पुढचं काय विषय पावलं? पुढचं आंदोलन आम्ही आमच्या वरिष्ठांना विचारून ठरवू पुढच्या मागण्या काय करायचं. हे आजचं जे तुम्ही अंत्यविधी एकच दिवसाचा काय? नाही, कालपासून बसलो आहे. कालपासून. आपलं नाव? मी ॲडव्होकेट योगेश नाईक, मराठवाडा अध्यक्ष.